नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। नुकताच राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे। शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ आली असं म्हटलं जात होतं, कारण या तालुक्यातील नागरिकांचा अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे। शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे। अशातच आता या प्रकारामागचं कारण समोर आलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे। तर पाण्याची TDS लेवलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे। त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे। परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलेलं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। खारपानपट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आलेली आहे, मात्र वापरायच्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात असल्यानं हे पाणी वापरण्यायोग्य राहिलेलं नाही। दरम्यान शेगाव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे। 3च दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे। चर्मरोग तज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावात तपासणी सुरू केलेली आहे। फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केलं असून हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेला आहे। गावातील पाणी स्किनचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिलेली आहे। तसेच अहवाल आल्यावर केस गळण्याचे नेमके कारण समोर येणार आहे। तर आता आपण पाहूयात कोणत्या गावात किती लोक झाले टकले। बोंडगाव मध्ये 16 रुग्ण टकले झालेले आहे। त्याचबरोबर कालवड मध्ये 13 रुग्ण, तर कठोरा मध्ये 7 रुग्ण आहेत। भोनगाव मध्ये 3 रुग्ण आहेत आणि हिंगणा, वैजनाथ या ठिकाणी 6 रुग्ण, भुई या ठिकाणी 7 रुग्ण आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच नवा मराठा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।